घरातून अजून तरी काय सपोर्ट नाही बऱ्यापैकी तरी तरी अधूनमधून काय ना काहीतरी घरी बोलतातच. पहिली आमच्या घरी आवताची बैल असायची, आजोबांना नाद होता, त्यानंतर चुलत्यांना आणि त्यानंतर मला लागत. एक कराडचा बाजार असतो गुरुवारचा, बाजारात एक वासरं बघितली एक दोन तीन, तर त्यात हे वासरू होतं इथं बांधलेलं. तर हे वासरू आम्हाला आवडलं, ते म्हणले की घेतलं तर हेच वासरू घ्यायचं. व्यवहार चाललेला, पण त्यावेळेस आमच्याकडे पैसे होते खिशात. मालकान पण किंमत इतकी सांगितलेली की ते आमच्या डोक्याच्या वरनं किंमत सांगितलेली. तर आम्ही विचार केला काय करायचं, घ्यायचं का नाही तर जोडीदार म्हणला नाही घ्यायचा तर ह्यालाच घ्यायचा. ह्याला घेतला, व्यवहार ठरला. परत मालक म्हणला नाही मला एवढेच पैसे आले पाहिजे, तेवढेच पैसे आले पाहिजे. मग त्यानं गाडीत भरला बैल. त्याला शेवटच्या ह्याच्यात आम्ही क्षणाला बोललो, त्यांना म्हणलो तुम्हाला नातवासारखं म्हणलो मी, बाबा बैल आम्हाला द्या म्हणलो, तुमचे काय असतील पैसे लगेच दिले जातील. मग त्यावेळेस पैसे मी एक अर्ध्या एक तासात मी ॲडजस्ट केले. जोडीदाराला एक मित्र आहेत आपले जेव्हा चांगले जोडीदार, त्यांना फोन केला, त्यांनी गुगल पेला लगेच मला पैसे पाठवले. आम्ही बैल त्या गाडीत भरला होता, तसंच हाय असा डायरेक्ट आमच्या घरी आणला बैल.